घराघरातून सुख शांतीचे, घराघरातून सुख शांतीचे झरे पाझरावे. नरेंद्र हेची दान द्यावे, नरेंद्र हेची दान द्यावे. अशी याचना हजारो भाविक गुरुचरणी करत होते. हजारोंची गर्दी जमली होती, पण शिस्त पाहून डोळ्याचे पारणे फिटले होते. 2 रांगांतून भाविक आपल्या गुरूंच्या पादुकांवर नतमस्तक होत होते. गुरुपादुका दर्शनाने भाविकांचे चेहरे अगदी प्रफुल्लित दिसत होते. जाताना भाविकांच्या मनात असणारी अधीरता शांत होऊन मन सकारात्मक ऊर्जेने भरून गेले होते. काय बरं किमया असेल ही? पाहणाऱ्यांच्या मनाला हा प्रश्न सतत भेडसावत होता. ही किमया होती गुरुशक्तीची व गुरुभक्तीची. आणि असा हा विलक्षण सोहळा होता अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांच्या दर्शन व पूजनाचा. हा आयोजित करण्यात आला होता दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा या ठिकाणी. आदल्या दिवशीच म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर रोजी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन नालासोपारा या ठिकाणी झाले. अतिशय धूमधडाक्यात परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे स्वागत करण्यात आले. श्री व सौ ज्योत्स्ना विलास नाईक या यजमानांचे भाग्य उजळले होते, कारण साक्षात परब्रह्म स्वरूप परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुका त्यांच्या निवासस्थानी वास्तव्यास होत्या. सकाळ होताच जिकडे तिकडे लगबग सुरू झाली. भव्य नयनरम्य शोभायात्रेतून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना यजमानांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. अरे ढोल बजाओ, ताशा बजाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो तुम मचाओ. पालकी निकली स्वामी की, महकी गलियां नाड़िस की. नरेंद्र स्वामी जगद्गुरु, तू ही तू, बस तू ही तू. चारों तरफ है तेरा जादू, तू ही तू. कार्यक्रमस्थळी पोहोचताच सुहासिनींनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले. फुलांनी आच्छादलेल्या पायघडीवरून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. या सोहळ्यास 3000हून अधिक भाविक उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे जन्म संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांमार्फत शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित 1500 ते 1600 भाविकांनी नित्यपूजनातील पादुकांचे अगदी मनोभावे पूजन केले, तर उर्वरित भाविकांनी मानस पूजेतून गुरुचरणाला साद घातली. सद्गुरू म्हणजे आपल्या जीवनाला आकार देणारे एक कारागीरच असतात. कारण आयुष्यात सद्गुरू असतील तर ते आपल्या भरकटलेल्या जीवनाला योग्य मार्गावर आणतात, आपल्यातील सद्गुणांना वृद्धिंगत करतात, तर आपल्याच नकळत आपल्यातील दुर्गुणांना आपल्यापासून दूर करतात. आपल्या लेकरांसाठी सद्गुरू हे एक दिशादर्शक असतात, असे अनमोल विचार जन्म प्रवचनकार श्री कैलाश शामराव निंबाळकर यांच्या मुखातून श्रवण करण्यात सर्व भाविक तल्लीन झाले होते. जीवनामध्ये सद्गुरूची गरज असते, कारण सद्गुरू या गोष्टी शिकवत असतात. म्हणून मी म्हटलं
गुरु चरणी ठेवता भाव आपोआप भेटे देव. आपण एका अभंगातून म्हणू. आपल्या परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या परोपकारी शिकवणीने प्रेरित होऊन आज देखील समस्त जनम संस्थान त्याचबरोबर ठाणे जिल्हा देखील सज्ज होता आपले समाजाप्रतीचे कर्तव्य निभावण्यासाठी. शेतकरी आणि विद्यार्थी हेच खरे आपल्या देशाचे वैभव आहेत आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने आजच्या या सोहळ्यात सामाजिक उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद कन्या गुजराती शाळा विरार यांना 4 बेंच, 2 सिलिंग फॅन, टेबल फॅन, 2 LED लाईट यांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदाच आणि अशाच 15 गरजू शेतकऱ्यांना शेती कार्यात हातभार लाभावा म्हणून फवारणी पंपांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. या प्रसंगी माननीय श्री किशोर पाटील साहेब नगरसेवक हे मान्यवर म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात 140 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन आपल्या आध्यात्मिक प्रवासास उत्तम सुरुवात केली. सर्व भाविकांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेतले. पाहता पाहता दिवस सरतीला आला आणि निरोपाची वेळ येऊन ठेपली. निरोपार्तीचे स्वर कानांवर येताच मन गहिवरून आले, डोळे पाणावले. पण आपली गुरुमाऊली आपल्याला भेटण्यासाठी पुन्हा नक्की येणार म्हणून डोळ्यातील पाणी पुसून हसतमुख चेहऱ्याने सर्वांनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचा निरोप घेतला आणि परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांनी देखील पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले. श्री गुरुदेव.